नाशिकच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी झाल्याचं पाहायला मिळालं। जीव धोक्यात घालून धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती। नाशिकच्या पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला यामुळे मात्र त्यांनी पर्यटकांनी दाद दिले नाही असं दिसतंय। लोणावळ्याच्या घटनेवरून पर्यटक कोणताही बोध घेताना दिसत नाहीये, हेही यावरून दिसून येतंय। पुन्हा एकदा जो आहेत किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, काय चाललाय हा प्रकार? भारतभरात आणि महाराष्ट्रात सुद्धा अशा काही घटना समोर आल्या होत्या। अचानक अशा ठिकाणी ढगफुटी होऊ शकते, पाण्याचा प्रवाह वाढतो आणि माणसं वाहून जातात, तरी सुद्धा धडे का नाही घेत आहेत? पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक हे इगतपुरी परिसरामध्ये आणि विशेषतः धरण परिसरामध्ये जात असतात। त्या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेत असताना ते तिथल्या ज्या परिस्थितीचा असतो त्यांना तो अंदाज नसतो आणि त्यामुळे अनेकदा अनेकांच्या जीवावर हा सगळा मौजमजेचा जो भाग आहे तो जीवावर बेतल्याचं आपल्याला अनेकदा समोर आलेलं आहे। आणि तसंच भावली धरण परिसरामध्ये देखील आजच्या दिवशी बघायला मिळालं। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं मागील आठवड्यामध्येच प्रतिबंधित आदेश काढलेले होते। त्या आदेशाचं पालन देखील इथे कुठेही होताना दिसत नाही। वन विभागाच्या माध्यमातून देखील काही सूचना करण्यात आलेल्या होत्या, त्याची अंमलबजावणी होताना या ठिकाणी दिसून येत नाहीये। एकूणच या सगळ्या दरम्यान आता पर्यटक मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरात येत असताना हुल्लडबाजी देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। पोलिसांनी दिलेले जे आदेश होते त्याला देखील केराची टोपली या पर्यटकांनी दाखवलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आदेश देण्यात आलेले होते त्याची जबाबदारी पर्यटकांची देखील आहे आणि प्रशासनाची देखील आहे। ती होताना पुढील काळामध्ये या सगळ्या घटनेवरनं आपल्याला बघायला मिळेल अशी अपेक्षा करूया। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।